आणि मी डॉक्टरांना आणि खंडाप्पा सरांना सर्व मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आणि आपण सर्व उपस्थितांच्या साक्षीने दीप प्रज्वलन करून या कलाकाराचं उद्घाटन केले आहे. ज्योत से ज्योत जलाते चलो, कला की गंगा आगे बढ़ाते चलो. थोडंसं गाण्यात बदल करून आपण बोलूया. आणि कोण मला घेणार, आता नवीनच पुण्यात आलेलो आहे आणि म्हणजे काही काळजी करू नकोस. त्यांनी पुन्हा मेन क्लब रोटीच्या ठिकाणी प्रस्ताव मांडला. एक ऑर्थोपेडिक सर्जन नावाची वेगळी एक भाग तयार केला की त्यांच्या रोटरीमध्ये प्रत्येक विभागाचा एक एक डॉक्टर लागतो. त्यावेळेस ऑर्थोपेडिक सर्जन असा कोणी नव्हता आणि पुण्यात बाय द वे आय वॉज द फर्स्ट ऑर्थोपेडिक सर्जन हे त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी मला तिथे मेंबर करून घेतला आणि तेव्हापासून आमची मैत्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांच्या कलाबद्दल, चित्रकलेबद्दल एवढी मला कल्पना नव्हती. जास्त करून एक मित्र म्हणून अशी कल्पना, अशी त्यांची माझी ओळख होती. आणि ज्या वेळेस रोटरीच्या मीटिंग मध्ये आम्ही एकत्र बसायचो, कमलवेणी, आपण, मिसेस संचेती ह्या एकत्र बसून एक बराचसा हाय क्लास म्हणजे पारसी लोक किंवा इंडस्ट्रियलिस्ट यांच्या बायका त्या अशा एका बाजूला बसलेल्या असायच्या आणि मिसेस संचिती आणि कमलताई ह्या वेगळ्या बाजूला बसलेल्या असायच्या. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे जोडपं हे काहीतरी वेगळं दिसतंय. हे जोडपं हे ह्या मोठ्या हायफाय लोकांमध्ये मिळणारं नसून एक सर्वसाधारण लोकांमध्ये मिळणारं असं आहे. हे कमलताईकडनं मिसेस संचितीची त्यांची जी मैत्री झाली त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं. अनेक वेळा त्यांच्यामध्ये भेटी व्हायच्या. एक दोन वेळा मी माझ्या प्रॅक्टिस नंतर, आमची सोमवारी संध्याकाळी 6:30ला मीटिंग असायची आणि प्रॅक्टिस नंतर एक दोन वेळा मला जरा उशीर झाला. उशीर झाल्यानंतर मीटिंग संपल्यावर माझ्याजवळ आले आणि मला सांगितलं, डॉक्टर याच्या पुढे तुमच्याकडनं उशीर होता कामा नये. तुम्हाला जर आयुष्यात बरंचसं काही करायचं असेल, बराचसा वेळ हवा असेल तर एक पथ्य पाळलं पाहिजे. म्हणजे वेळेला महत्व दिलं पाहिजे, वेळेची आराधना केली पाहिजे आणि वेळेला सांभाळलं पाहिजे. जर तुम्ही वेळेवर हजर राहिलात तर तुम्हाला भरपूर वेळ असेल बरंचसं काही काम करायला. मग काय म्हणलं, भरपूर वेळ पहा. मग त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. मग त्यावेळेस आमची चर्चा सुरू झाली की मी इथे रोटरी क्लब मध्ये येतो, अभिनव कला मंदिर चालवतो, चित्रकलेची आवड असताना शनिवार रविवार खंडाळा घाटात तिकडे जाऊन ते पण करतो. अशा तऱ्हेनं खूप वेळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिला धडा जो त्यांनी मला दिला तो म्हणजे वेळेला रिस्पेक्ट करणं आणि वेळेवर जाणं. मैत्री आमची वाढत गेली, संबंध वाढत गेले आणि मगाशी सांगितलंच आपण की अभिनव कला मंदिर बांधताना जो काही खड्डा खणला होता त्या खड्ड्यामध्ये एक कात्रचा जिवंत झरा असा तिथे होता आणि त्या ठिकाणी सारखं पाणी येत होतं. दुसरा कुठलाही माणूस ते पाणी पाहून हा उपक्रम सोडून देणार असं मला खात्रीने वाटत होतं. पण डॉक्टर डेगळे न घाबरता कंबर खचून त्याला सामोरे गेले. डॉक्टर आपले सुमनताई, आपले सासरे शांतराव किर्लोस्करांनी त्यांना 4 मोठे असे डिझेलचे पंप दिले. सगळं पाणी कंटिन्युअस काढलं आणि त्या ठिकाणी पाणी चालू असताना सुद्धा कॉन्क्रीट करण्याचं कसं करता येतं हा पुण्यातला पहिला धडा त्यांनी घालून दिला आणि त्या ठिकाणी बिल्डिंग उभी केली. आता पहा, अशा धडाडीचा माणूस की तो नुसता एक मित्र म्हणून असा मी तुम्हाला जरी सुरुवातीला ओळखून दिली तर त्या ठिकाणी त्यांची धडाडी मला दिसली आणि त्या धडाडीतून आपल्याला आयुष्यात
पुढे काही कमवायचं असेल तर माणसात धडाडी पाहिजे. एक त्याला जे म्हणतात एंटरप्रेन्योरशिप, म्हणजे एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, एक धाडसी वृत्ती. कुठल्याही अनएक्सपेक्टेड सिच्युएशनला घाबरून न जाता त्याला तोंड देणं, त्याच्यावर मात करणं, हे एंटरप्रेन्योरशिप दिवाकर डेंगरेंमध्ये अतोनात होती. हे अभिनव कला मंदिर वर येताना मला त्या ठिकाणी दिसले. आता एक शिक्षक म्हणून ते त्यांचं कलेवरचं प्रेम म्हणजे की ते हाडाचे कलाकार होते, हाडाचे चित्रकार होते. त्याच्या आधी मी थोडं शिक्षक म्हणून काय होते हे बोलून मग चित्रकलेबद्दल सांगतो आपल्याला. मी माझ्या मुलीला आर्किटेक्चर करण्यासाठी मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. तिला कलेचं शिक्षण पाहिजे होतं म्हणून मी त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि मग त्यांना सांगितलं की दिवाकर आपल्या मुलीला आपल्या महाविद्यालयात प्रवेश पाहिजे. आणि मग त्यांनी बघितलं, ते 10 मिनिटं काम बाजूला ठेवून तिच्याशी ते बोलले. बोलताना त्यांनी काय सांगावं की बेटा तू ह्या 4 भिंतीमध्ये जेव्हा शिक्षण घ्यायला येशील त्यावेळेस हे 4 भिंतीमध्ये मिळालं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ती चित्र काढायची. आम्हाला जेव्हा आता नानासाहेब परोळेकरांचा उल्लेख केला तर त्यांना दोन विद्यार्थी इथं बसलेले आहेत, मिलिंद फडके, मी आणि जोशी म्हणून होता, तो बँकेमध्ये गेला. आम्ही त्यांच्याबरोबर लँडस्केपला गेलो. तर सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही लँडस्केप सुरू करायचो. आम्हाला उठायला वेळ जरी झाला तरी ते बाहेरच्या बाजूला बसून हॉटेलच्या त्याचं लँडस्केप त्यांचं सुरू व्हायचं. सकाळी 2 ते 3 लँडस्केप करायचो. दुपारी जेवायची सुट्टी असायची. जेवायची सुट्टी झाली की थोडा वेळ एक 15-20 मिनिटं आम्हाला ते जास्तीचे द्यायचे. ते झाले की दुपारी 3 वाजता परत सगळं मटेरियल घेऊन घ्यायचं पायी आणि त्याला महाबळेश्वर मध्ये सगळीकडे इकडे तिकडे लँडस्केप करायचं. संध्याकाळी 7 वाजता अंधार पडलं की घरी यायचं. आमची साधारणपणे जास्तीत जास्त 4 व्हायची, पण 2 लँडस्केप व्हायची, तर त्यांची 4 व्हायची. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं मोठ्या चित्रकाराला किंवा तू जाऊन याला महाबळेश्वरला जाऊन लँडस्केप शिकव, तर तो त्यांनी काय केलं असतं, तर ते मुलांना सांगितलं असतं बाबा इथला हा व्ह्यू आहे, इकडचे हा रस्ता आहे, जरासं करा. आणि त्याच्यानंतर मग मुलांनी एकदा सुरू केल्यानंतर बसला असता मग तंबाखू थोडं आणि मग थोड्या वेळ म्हटलं असतं झालं का लँडस्केप, आता पुढच्या जागेवर जाऊ. तसं नाही, स्वतः लँडस्केप करायचं. आणि आमची जेवढी व्हायची त्याच्या दुप्पट लँडस्केप त्यांची व्हायची. अशा प्रकारचा हा अतिशय कधीही कुणाला पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचा जिद्दीचा आणि वेगळ्या प्रकारचा शिक्षक होता. चांगल्या प्रकारचा चित्रकार होता. वॉटर कलरवरची त्यांची मास्टरी होती. आणि शिवाय नवीन प्रकारची चित्रे त्यांनी खूप केलेली आहे. त्यांची एक्झिबिशन्सला बहुतेक एक्झिबिशन्सला मी गेलो आणि लावलेली आहे. तेव्हा सर्व प्रकारची चित्र करणारा आणि सर्व पद्धतीने काम करणारा आणि त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट ऍडमिनिस्ट्रेटर अशा प्रकारची त्यांची ओळख. अभिनव कला महाविद्यालयामध्ये त्यांच्या कर्तृत्वाने आजचं जे नाव आहे ते आहे. त्यांनी ते कला महाविद्यालय